शिपवर जे पण लोक काम करतात त्यांच्यासाठी हा मोमेंट खूप हार्ड असतो. आपल्या फॅमिली पासून दूर जाणं, ते पण 7 ते 8 महिन्यासाठी. जेव्हा आपण एअरपोर्टला पासून जेव्हा फोटो काढतो तेव्हा आपल्या फेसवरती स्माइल असते, पण त्या स्माइल मागे आपल्या कुठे ना कुठे इमोशन लपलेलं असतं. 7 ते 8 महिने आपल्या फॅमिली पासून दूर राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्या फॅमिलीची कमी जाणवते, पण जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपल्याला काही ना काही सॅक्रिफाय करावं लागतं. त्यानंतर आपण सगळ्यांचा अखेरचा निरोप घेऊन आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण पोहोचलो बॅग चेकिंग करण्यासाठी. बॅग चेकिंग करून झाले आणि आपल्याला भेटला आपला बोर्डिंग पास. तर आपण निघालो आपली पहिली फ्लाईट पकडण्यासाठी. आपली पहिली फ्लाईट ही मुंबई टू एम्स्टरडॅम होती. तर ही फ्लाईट आपली टोटल 9 तासाची होती. 9 तासाचा प्रवास केला आणि आपण पोहोचलो नेदरलँड मधील एम्स्टरडॅम एअरपोर्ट वरती. त्यानंतर आपण आपली सेकंड फ्लाईट पकडली. तर ही फ्लाईट आपली टोटल 8.5 तासाची होती. डेट्रॉइट एअरपोर्टला येऊन बघितलं तर पाऊस भरपूर चालू होता. पाऊस चालू असल्यामुळे आपली फ्लाईट झाली होती थोडीशी डिले. आपली कनेक्टेड फ्लाईट असल्यामुळे आपल्याला कळायला लागली थोडी धावपळ. तर आपल्याला तिसरी फ्लाईट पकडून जायचं होतं मियामी मध्ये. मियामी शहर मध्ये येणं हे माझं एक लहानपणाचं स्वप्न होतं, कारण मी जे लहान होतो ते एक GTA करून गेम होता, तो मायामी सिटीवर आधारित होता. तर जेव्हा पण मी हा गेम खेळायचा तर मनात एकच वाटायचं, हे शहर मला एकदा तरी एक्सप्लोर करायचं. आणि ते आज लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं, ते फक्त म्हणजे क्रूज शिपच्या जॉबमुळे. त्यानंतर आपण बॅग कलेक्ट केल्या आणि आज आपला हॉटेल स्टे होता मियामी मधील क्लॅरियन हॉटेलमध्ये. हॉटेलला जाण्यासाठी आपण शटल बस पकडली आणि आपण पोहोचलो हॉटेलमध्ये. हॉटेलला पासून खूप बरं वाटलं, कारण आपण टोटल 25 ते 26 तासाचा प्रवास करून आलो होतो, तर बॉडी भरपूर दमली होती. तर पटापट फ्रेश झालो आणि आपण निघालो डिनरला जाण्यासाठी. डिनरला आपण आलो, पण इकडे आपल्या इंडियन फूडचा काहीच ऑप्शन होता, त्यामुळे मला बर्गर घ्यावा लागला. एवढे दिवस आपल्याला आईच्या हातचा खायची सवय लागली होती, त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही चांगलं लागत नव्हतं. तर आपण पुन्हा उद्या निघणार होतो फ्लाईट पकडून बहामाला जाण्यासाठी. का ते तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला भेटेल पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.